नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. दुसरी कोणती होती त्याकडे स्टोरी? एक अजून एक ॲक्च्युली कसं आहे की जे आता मी सांगितलं तर कोकणामधलं आहे. जे मी माझ्या आता कणकवलीचं सांगितलं, मला असं वाटतं की तो मुंजा काइंडचा प्रकार होता. आणि त्या घरामध्ये आहेत ना, म्हणजे बघितलं मी सांगितलं पहिलं की 6 जणं होती, 6ही मुली होत्या आणि आम्ही मावशीचे मिस्टर आणि मी. तर काही असू शकतं की मुंजा म्हणजे अशा प्रकारचं भूत, जसं आपण स्टार्टिंगला सांगितलं की त्याचं एक तर सोडमुंजा व्हायच्या आधी वगैरे त्याची डेथ झाली वगैरे. आणि प्लस पूर्वीच्या काळी काय व्हायचं की लग्न मुलांची 13-14 वर्षांमध्ये होऊन जायची, कारण तेव्हा प्युबर्टी हिट होते त्यावेळी आयडियली स्टार्ट होते. तर ती लग्नाची इच्छा वगैरे राहिलेली असते तेव्हा, आणि सोडमुंज व्हायच्या आधीची डेथ पण झाली आहे, तर त्याचं मुंजा बनतो. तसाच एक प्रकार आहे गावामध्ये वीर म्हणून, की ज्याचं लग्न व्हायचं बाकी राहिलं. तर वीर 2 प्रकारचे असतात. एक तर जे सोल्जर्स आहेत आणि त्यांची डेथ झाली, लग्न झालेलं आहे बट दे कुडंट हॅव देअर मॅरेज, जे त्यांचं मॅरिड लाईफ होतं प्रॉपरली नाही झालं सक्सेसफुल, असं काही. जे बायको लांब राहते आणि तो तिकडे आहे आणि त्याची डेथ झाली आणि त्याची इच्छा आहे म्हणून तो आजूबाजूला स्वतःचं अस्तित्व दाखवत असतो. तर माझ्या आईने सांगितली ही गोष्ट. माझ्या आजोळ म्हणजे माझ्या मामाच्या गावी झालेली घटना, की तिथे असं घडलं की एक घर होतं. त्या घरामध्ये गावी कशी बिऱ्हाडं असतात, म्हणजे एकच मोठं घर आहे पण 2 भाऊ वेगळे वेगळे राहतात आहेत. तर त्याची वाईफ होती. आता गावी आहे ना, हे मेन्स्ट्रुअल सायकल खूप जास्त सेन्सिटिव्ह असतो. अच्छा. पिरियड्स. तर ती बाई होती तिच्या पिरियड्समध्ये, आणि गावी स्ट्रिक्ट असतं थोडं, म्हणजे पिरियड्समध्ये यू कॅन नॉट एंटर देवघरात. देवघराचं नाही करू शकत, जेवण नाही बनवू शकत, आराम करायचा इन शॉर्ट. आणि मग त्या पिरियड्समध्ये आहे ना, ती दुपारच्या वेळी गेली नदीच्या काठी कपडे धुवायला. आणि असं म्हटलं जातं, माहीत नाही तू ऐकलं असेल नाही ऐकलं असेल, की फिरणं पण जंगलाच्या वेगळी ठिकाणी फिरणं पण अलाउड नसतं. त्याच्यामागे सायंटिफिक रिझन पण खूप होते. पूर्वी शिकारी वगैरे करणारे प्राणी वगैरे, जर इफ दे स्मेल्स पिरियड ब्लड वगैरे, तर युजली ते अट्रॅक्ट होऊ शकतात आणि घात वगैरे होऊ शकतो. ह्याच्यासाठी युजली नाही पाठवायचे. गावचे पिरियड्स वगैरे असतील तर कुठे लांब नाही जायचं वगैरे, देवघरात वगैरे नाही जायचं, आराम करायचा, जेवण वगैरे नाही बनवायचं. तर ती गेली कुठे, तर ती गेली नदीकाठी कपडे धुवायला. कपडे धुवायला गेली आणि तिने गुलाबाचं फूल माळलं होतं इकडे. कपडे धुवायला गेली आणि कपडे धुताना आपण वागतो वगैरे, तेव्हा तिचं फूल पडलं पाण्यात. तर तिने परत उचललं लावलं. तर त्या ठिकाणी असंच ॲक्सिडेंटल डेथ वगैरे झालेला एक फिरत होता आत्मा. तर तो तिच्या मागे आला, घरी आली वगैरे सगळं करून झोपली. तर रात्रीच्या वेळी ज्याला पण त्यात तिचा वास मिळाला होता, तो तिला बाहेरून बोलवायला सुरुवात केली त्याने. घराच्या बाहेरून तो स्पष्टपणे तिचं नाव घेऊन तिला बोलवतो आहे की आता तू ये. आणि नाव घेऊन बोलवतो आहे आणि दरवाजाच्या कड्या उघडल्या ऑटोमॅटिकली आणि दरवाजे झाले मोकळे. आणि ती उठून बसली घरामध्ये आणि काइंड ऑफ हिप्नोटाइज्ड, की तिला कळतच नव्हतं काय चाललं. आणि जशी ती उठली तसं तिचा नवरा पण उठला. तर आता आपण म्हणतो, माझी आई पण म्हणते की आपण दरवेळी कामासाठी वगैरे बाहेर जातो, जरा देवाची वगैरे पाया पडून वगैरे जावं, घरामध्ये कधीतरी दिवा वगैरे लावावं. त्याचं आहे ना एक सिग्निफिकंट बेनिफिट आहे खूप जास्त, की आपण घरामध्ये जेवढी पूजा अर्चा करतो ना देवाची, थोडं ते पॉझिटिव्ह राहतं. अशा प्रसंगाच्या वेळी देव उभा राहतो आपल्या मागे. तर त्यांची आहे ना कुलदेवता खूप जागृत होती. जसं तिला हाक आली बाहेरून तसं ती तर उठलीच. ह्याला पण कशी ऐकायला आली, दॅट इज अ सस्पेन्स. जसं त्याला ऐकायला आली तसा तो उभा राहिला. आणि तो उभा राहिला, तो त्याच्या कॉन्शियसनेसमध्ये नाही आहे. तो त्याला आवाज तिच्याबरोबर याला पण आवाज ऐकायला आला. आणि जसा तो बाहेरून फिरतोय वीर, घराच्या पूर्ण चारी बाजूने फिरून हाक मारत मारत फिरतोय, तसा हा तिचा नवरा
तिला प्रोटेक्शन म्हणतो, पण घरामधून त्याचा पूर्ण फिरतो त्याच्या मागून आणि त्याला सांगतोय जायला इथून. आणि ती आतमध्ये जसा तो बाहेरून फिरतोय तशी ती जागेवरती बसून फिरते त्याच्याकडे फेस करून. आणि हे काही वेळ चाललं आणि त्यांच्या घरामध्ये सेम दुसऱ्या बिराडामध्ये राहणारे बाहेर आले. त्यांना कळेन असं झालं की हे काय चाललं आहे यांच्यासोबत. आणि मग त्यांनी काहीतरी गारणं वगैरे घातलं आणि मग तो बाहेरच्या बाहेर वीर निघून गेला. म्हणजे अशी घटना झाली की तो तिला घ्यायला म्हणजे जर यांचं जर देव स्ट्रॉंग नसते किंवा यांची कुलदेवता यांच्याबरोबर स्ट्रॉंग नसती उभी त्यांच्या पाठीशी तर ती गेलीच ती निघून. कारण दरवाजा खिडक्या आपोआप उघड्या झाल्या, तिला यायला वे बनला. पण तिच्या नवऱ्याने ही वॉज दॅट स्मार्ट स्ट्रॉंग की तिला जायला दिलंच नाही, तिला खेचून आणलं, घरातच ठेवलं तिला. आणि हा इन्सिडेंट पण म्हणजे मी जेव्हा होतो तिकडे, पण मी लहान होतो तर मला कोणी सांगितलं नाही की कालच्या रात्री काय घडलं त्यांच्या घरामध्ये. मग तेच तू लहान होतास त्यावेळी खूप, म्हणून लहान होतो तर मला कोणी असं म्हणजे दे डिड नॉट बॉदर की याला काय सांगायचं आहे, ह्याला काय करणार आहे, ह्याला माहित नाही की पिरियड्स काय असतं किंवा कोण आलं, भूत काय असतं. प्लस आता आला बाहेर कुठे गेला हे डोक्यात त्याच्या फिरेल तर अजून घाबरून जाईल. हे माझ्या आजीनी पण असं ते एक सांगितलेली गोष्ट की हे स्पेशली नवरात्री आणि ते पित्र असतात ना त्यावेळी हे आमच्या गावी व्हायचं की कोणतरी आपल्याच घरातल्याच्या आवाजाने आवाज देतो आणि बाहेर बोलवतो. तसंच हे तू आजीचं सांगितलंस. माझी आजी आता शी इज अलाइव्ह, आमच्याबरोबरच राहते. आता गावी मला माहीत नाही तू ऐकलं असेल, राखणदार असतो गावचा, आपली जागा तो राखण करतो. तर गावी काय करायचं असतं, त्याला वर्षातून एकदा बळी देतात. आता पूर्वी तर म्हणायचो की अंधश्रद्धेचा पाठ आहे, बट त्याला मान द्यायचा असतो असं म्हणतात. नैवेद्य असतं, नैवेद्य वगैरे देतात, नारळ ठेवतात, ह्या सगळ्या गोष्टी करतात. तर जेव्हा माझे वडील आले मुंबईला, आजोबांनी काही वर्ष कंटिन्यू केलं आणि आजोबांनी मग नंतर एक वेळ आला की ते विसरले किंवा त्यांनी मग जास्त बॉदर नाही केलं की हे कंटिन्यू करायचं, ठीक आहे ना, काही नाही होत म्हणून. तर घर मोठं, आजी आणि आजोबा वेगळे वेगळे झोपायचे, कारण घर मोठं आहे ते एकत्र नाही झोपायचे. जर आजोबा हॉलमध्ये झोपताय तर आजी कुठेतरी दुसऱ्या बाजूला कोपऱ्यामध्ये वगैरे झोपायची. बिकॉज जर घर मोठं असलं तर कुठल्या बाजूने कोण आत येईल काय कळणार नाही. अगदी बरोबर. तर एक सकाळ आजोबा उठले आणि बघतात आजी घरात नाही आहे. आजी घरात नाही आहे आणि दरवाज्यांच्या कड्या आहेत त्या आतमधून बंद आहेत सगळ्या बाजूने. 4 दरवाजे होते घराला. म्हणजे एक गोठ्यामधला, एक जिथे कोंबडी पाळतात तिकडचा, एक मागचा, पुढचा, असे 4 दरवाजे. सगळे दरवाजे आतून बंद आहेत. तर गेली कुठून, कौलांवरून तर नाही जाणार माणूस. तर पूर्ण घरामध्ये शोधाशोध झाली. गावामध्ये सगळ्यांना बोलवलं आणि गावची माणसं कशी सकाळी उठतात 6-7ला, तर सगळं गाव गोळा झालं. मग त्यांनी गावामध्ये शोधायला सुरुवात केली कुठे गेली म्हणून. काही जण एस टी स्टँडवरती जाऊन बघून आले, बाबा कुठे गेली, काही कुठलाही पत्ता नाही. आणि मग नंतर त्यांनी 12-12:30ला डिसाईड केलं. मग त्यांनी तोपर्यंत वडिलांना फोन केला 8-9 वाजता की आजी नाही आहे घरामध्ये, कुठे गेली नाही माहिती. बापरे. आणि मग पप्पांनी मग कामावरती गेले अर्ध्या रस्त्यात होते, परत आले आणि मग गाडी केली त्यांनी आणि मग ते गावचा रस्ता त्यांनी पकडला की असं सगळं झालं आहे. पूर्ण संध्याकाळपर्यंत ट्रॅक घेतात आहेत की काय आता सापडली का नंतर सापडली का. मग त्यांनी गावातल्यांनी सजेस्ट केलं की जाऊया पोलीस स्टेशनला, ॲटलिस्ट एक कंप्लेंट तरी करून येऊ म्हणून, की गायब झालं आहे कोण म्हणून. कोणी काहीही करू शकतं. तर कंप्लेंट वगैरे केली आणि मग नंतर एक वेळ आला की आता आजोबांनी पण हे होप सोडले की आता हे पोलिसच सांभाळू शकतात, आपण काहीच नाही करू शकत. आणि मग संध्याकाळी 4 वाजताची वगैरे वेळ. आमचं आहे ना 2 घरं होती ॲक्च्युली. एक पूर्वीचं जुनं घर, आमच्या शेजारचं एक डोंगर आहे, खांबाळे बोलतात ते गाव आहे, त्याच्यामध्ये एक घर होतं. त्या घरामध्ये ते घर पडकं आहे. पहिला तिथे हे करायचे, आम्ही गुरं सांभाळायचो, त्यांचं दूध काढायचे आणि मग दुधाचा व्यवसाय करायचे खूप आजोबा लहानपणी वगैरे. तर ते घर कोणीही नाही व्हिजिट करायचं एवढे वर्ष. तर घटना अशी घडलेली की रात्री आजीला
बाहेरून हाक आली आणि त्यांना वाटलं आजोबा बोलवतात आहेत. ओके. आणि ती गेली. ती गेली, ती आलीच नाही. पण ती गेली कशी हे नाही माहिती, कारण दरवाज्यांची कड्या आतमधून बंद आहेत. आणि ती गेली. जो पण होता तो तिला आपल्या मागे मागे घेऊन जाऊन त्या घरामध्ये जाऊन सोडलं तिला. आणि ती तिथे जाऊन झोपून राहिली. तिला जाग आली उशिरा, दुपारी 1-2 वाजता. मग तिथून ती चालत खाली आली उतरून. तर नंतर शोध चौकशी केल्यावरती कळलं की ते नारळ वगैरे 3-4 वर्ष नाही ठेवला होता. तर तो एक त्यांनी हे करायला जाणीव करून द्यायला की तुमचं काहीतरी चूक झाली म्हणून. म्हणजे ते वाईट नव्हतं ॲक्च्युली, त्यांनी जाणीव करून दिली. आता बरं, ती रात्री झोपताना गेली तर त्याला हे माहिती आहे की जर उद्यापर्यंत यांना तरसवायचं आहे तर हिला त्रास तर द्यायचा नाही शारीरिक आहे. ती जाताना स्वतःसमोर मोठी पाण्याची बॉटल घेऊन गेली पाणी पियाला दिवसभर. म्हणजे त्याने काळजी पण केली तिची. आणि ती येताना कळलं की ती पाणी वगैरे प्रॉपर सगळं घेऊन गेली होती वरती. संध्याकाळी 4-5 वाजता ती उतरली खाली, तेव्हा सगळ्यांना सापडली. आणि मग तिने सांगितलं की तुम्ही बोलवलेलं मला म्हणून रात्री, आपणच गेलेलो एकत्र वरती म्हणून. आणि ते उठल्यावरती तिथे उठल्यानंतर ती शोधत राहिली आजोबा कुठे आहेत आणि काय, तिला काय कळेना. मग ती म्हटलं खाली जाणं जास्त चांगलं आहे म्हणून अशा वेळी. मग ती खाली एकटीच आली. ते वशमध्ये केलेलं मला वाटतं. हां, वश केलं होतं, काइंड ऑफ हिप्नोटाईज. हे तिला असं वाटतं की आजोबा बोलवतात आणि गेली ती आजोबांबरोबर. त्याच्यानं कोकणात अशा बऱ्याच गोष्टी आहेत गावी वगैरे की लोकांबरोबरचे अनुभव आलेत, लोकांना ह्याची काय बोलतात त्याचे एक्सपिरियन्स आलेत. आणि असं कोणाचं वाईट नाही मी कधी ऐकलंय. वाईट म्हणजे जे युजली आहेत ना ट्राय करतात. म्हणजे आता जेलसी हा प्रकार आता लोक बोलतात कोकणामध्येच करतात करणी आणि हा प्रकार वगैरे, तसं नाही आहे. जेलसी हा प्रकार कोणालाही येऊ शकतो. मोस्ट ऑफ द केसेस जेव्हा आहे ना करणी बाधा वगैरे झालेली असते ते जेलसी प्रकार. त्यांना काय पैसे नको असतात त्यांचे, की त्यांचा काय आनंद नको असतो. फक्त मला नाही मिळत नाही तर त्याला नाही मिळालं पाहिजे. कारण मी मेहनत करतो, तो पण मेहनत करतो, पण त्यालाच का नीट मिळतं. त्याचं भाग्य खराब करण्याचं काम हे करणी बाधा हे करतं. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत. आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका.